बालाजी मंदिर कौठा येथे माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। विविध विकासकामांचे भूमिपूजन। नमस्कार। लोहा कंधार मतदारसंघाचे लोकनेते तथा आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विकासनगर जुना कौठा येथील श्री बालाजी मंदिर येथे श्री बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी परिसरातील नागरिक व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार चिखलीकर यांचा केक कापून भव्य सत्कार करण्यात आला। महाआरतीनंतर श्री बालाजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री उद्धव माणिकराव बसवदे पाटील तसेच सहसचिव श्री बाबाराव इबितवार, कोषाध्यक्ष श्री उत्तमराव भाले आणि सर्व संचालक मंडळ तसेच जिल्हा परिषद शिक्षक गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष श्री उत्तमराव पाटील वरपडे, सचिव श्री गंगाधरजी बडवणे व सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला। या सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले। विशेषतः श्री बालाजी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक व भक्तांच्या सोयीसाठी आमदार चिखलीकर यांनी आपल्या निधीतून तब्बल 15 लाख रुपयांचा निधी स्वच्छालय बांधकामासाठी मंजूर केला आहे। या स्वच्छालयाच्या कामाचे उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष जागेवर करण्यात आले। मंदिरात येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे असेही यावेळी सांगितले आहे। या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विकासनगर वृंदावन कॉलनी बसवेश्वर नगर गाडगे महाराज सोसायटी आणि जुना कौठा परिसरातील नागरिक महिला व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी आमदार साहेबांना उदंड आयुष्याच्या व निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या। आज माननीय आपले लाडके कंधार लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर व तसेच लोकसभेचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसानिमित्त कौठा परिसरात बालाजी मंदिर येथे आरतीचा आयोजन करण्यात आलं। नित्य नियमाने साहेबांचा या ठिकाणी दरवर्षी वाढदिवसाला तिथे हजेरी असते आणि त्या उद्देशाने इथं उद्धवराव बसवदे साहेब त्यांचे हे सर्व नियोजन लावत असतात आणि एक एक पारंडा म्हणून दरवर्षी ते नवीन गोष्टी करतात। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या परिसरामध्ये स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह उभारण्याचं आज नारळ फोडण्यात आलंय आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय की दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त एक चांगली गोष्ट पुढे करत आहेत। या परिसरातली भागातील लोकांना जे काही सुविधा देता येतील त्याचं ते प्राधान्य देतात आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो हीच इच्छा आपण बाळगू।